स्वतः दैवी शक्तीचा अवतार असल्याचं भासवत नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं। मी कृष्ण आहे तू माझी राधा आहेस असं म्हणत महिलांच्या भावनेशी खेळत त्याने अनेक महिलांशी लैंगिक कृत्य केलं। एवढंच नाही तर अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते कॅप्टन अशोक खरात याच्याकडे असणाऱ्या डिजिटल डिव्हाइसेस मधून पोलिसांना सापडलेले होते। या प्रकरणामध्ये सध्या राज्य सरकारनं एसआयटी गठीत केली। एसआयटी कडून तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी कडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरू आहे। त्याच चौकशीमधून अनेक धक्कादायक माहिती पुढे येते। अशोक खरात याच्यावरती दिवसेंदिवस नवे गुन्हे दाखल होत आहेत। या प्रकरणाची सगळीच व्याप्ती जी आहे ती प्रचंड मोठी वाढताना मिळते। परंतु आता चौकशी दरम्यान अचानक पद्धतीनं हा जो भोंदू बाबा आहे नाशिकचा बलात्कारी बाबा कॅप्टन अशोक खरात याची प्रकृती बिघडलेली आहे। खर तर या भोंदू बाबाला नेमकं काय झालेलं आहे, त्याची प्रकृती अचानक का बिघडली, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिकचा बलात्कारी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांना जर पाहिलं तर अध्यात्माच्या नावाखाली मी दैवी शक्तीचा अवतार आहे असं म्हणत, मी तुमचं ज्योतिष्य बघतो असं म्हणत अनेक महिलांशी लैंगिक कृत्य केलं। एवढंच नाही तर त्याने त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतानाचे अनेक व्हिडिओ चित्रित केले। या प्रकरणाची व्याप्ती जर पाहिलं तर या प्रकरणाचं गांभीर्य आणि व्याप्ती ओळखून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत केली। एसआयटी गठीत केल्याच्या नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी होती की राजकारणी असतील, सेलिब्रिटीज असतील, उद्योगपती असतील, अनेकांसोबत या कॅप्टन अशोक खरात याच्यासोबतचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झालेले होते। त्यामुळे सध्या या प्रकरणाची एसआयटी कडून कसून चौकशी केली जाते। या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी पोहोचण्याचा प्रयत्न एसआयटी कडून केला जातोय आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर एका मागोमाग एक हा जो कॅप्टन बलात्कारी भोंदू बाबा आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत। एका गुन्ह्यातून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली तर दुसरा गुन्हा दाखल होतोय आणि त्याला पोलीस कोठडी सुनावली जाते। दिवसेंदिवस या सगळ्याच गुन्ह्यामध्ये त्याची कसून जी आहे ती चौकशी केली जाते। जर पाहिलं तर हा जो भोंदू बाबा आहे तो काय म्हणायचा की मी दैवी शक्ती आहे, दैवी अवस्था आहे असं म्हणत तो अनेक महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांची आर्थिक फसवणूक करायचा आणि त्यांना लुबाडायचा, पैसे उकळायचा। याच भोंदू बाबाची प्रकृती अचानक बिघडलेली आहे। हा जो खरात आहे गेल्या काही दिवसांपासून त्याची जी आहे तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथकाकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे। जर पाहिलं तर एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडीत घेऊन एसआयटी दररोज त्याचा जो आहे अनेक तास जी आहे ती चौकशी करते। मात्र मंगळवारी एसआयटी कडून त्याची चौकशी सुरू असताना अशोक खरात याची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्याला अचानकपणे डोके दुखायला लागलं, त्यानंतर त्याला मळमळ व्हायला लागली आणि त्याला उलटीचा जो त्रास सुरू झाला अशी माहिती मिळते। आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या छातीमध्ये दुखायला लागले, त्याच्या छातीमध्ये कळ यायला लागली अशी तक्रार त्याने जी आहे सांगितलेली होती आणि त्यानंतर त्याला तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आलेला होता। अशोक खरात त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावल्यानंतर अशोक खरात याच्यासाठी तात्काळ कार्डियक अँब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली। खरं तर अशोक खरातला नेमकं काय झालं, त्याला त्रास कशामुळे होतोय यांची नेमकी माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत आलेली नाही। मात्र जर पाहिलं तर अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं होतं की अशोक खरात इच्छा जे आहे ते खांद्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचं डोकंही दुखतंय, त्याला पेन किलरच्या गोळ्या आणि इतर औषधांचा जो आहे तो फारसा फरक पडत नाहीये, त्यातनं त्याला दिलासा मिळत नाही आणि त्यामुळे अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीसाठी न्यूरोसर्जन कडे घेऊन जावं अशी मागणी जी आहे त्याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेली होती। अवघ्या 3 दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी अशी विनंती केलेली होती, परंतु 3 दिवसानंतर जर पाहिलं तर अचानक पद्धतीनं हा जो कॅप्टन अशोक खरात याची प्रकृती बिघडलेली आहे। खरं तर पाहिलं तर त्याला अचानक उलट्या झाल्या, मळमळ झाल्या आणि त्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले। कार्डियक अँब्युलन्स बोलवण्यात आली, त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली, परंतु त्याच्या हेल्थचे अपडेट आहेत ते अद्यापही जे आहेत ते पुढे आलेले नाहीयेत। परंतु सध्या अशोक खरात नेमक्याला काय झालेलं आहे पोलीस जर पाहिलं तर वैद्यकीय चाचणीमधून पुढे येणारच आहे। परंतु हा जो सगळा खरात प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे। नाशिक मधील एका बड्या व्यावसायिकाची सुद्धा तब्बल 6 तास कसून चौकशी झालेली आहे। याआधी अनेक डॉक्टरची सुद्धा चौकशी झालेली होती। या खरातला कोणी मदत केलेली आहे का,
त्याचे व्यावसायिक काही संबंध आहेत का, या अँगलने सुद्धा सध्या एसआयटी कडून कसून तपास सुरू आहे. परंतु आता त्याच्या वैद्यकीय चाचणीमधून, खराच्या वैद्यकीय चाचणीमधून कोणती माहिती पुढे येते, खरातला नेमकं काय झालेलं आहे, त्याला खरंच काही झालेलं आहे की त्यांनी केवळ नाटक केलं, हे सगळंच आता पुढे येणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.